इतक्या तातडीने येण्याचा निरोप धाडलात. आपली प्रकृती तर ठीक आहे ना? आमची प्रकृती ठीक आहे पंत, पण आता शत्रूची प्रकृती बिघडवण्याची वेळ आलेली आहे. मी समजलो नाही महाराज. स्वराज्य संकटात आहे आपण जाणताच. या शत्रूला हर प्रयत्ने मारायचं आहे. ते खरं आहे महाराज, पण यात आमचं प्रयोजन? आयुर्वेद, अनमोल असं आपलं प्राचीन ज्ञान. ज्ञान जसं तारक असतं तसं मारकही असतं. आणि यावेळी आपल्याला उपलब्ध असलेलं सगळं ज्ञान स्वराज्याच्या उपयोगी पडलं पाहिजे. खरंय महाराज, पण महाराज तुमच्या मनी नक्की काय आहे? नाही म्हणजे काही विषप्रयोग वगैरे? नाही, आम्ही भ्याड नाही. शत्रूशी समोरासमोर लढून त्याला नामोहरम करणं ही आमची परंपरा आहे. आणि म्हणूनच आमचा कुठलाही मावळा निशस्त्र शत्रूवर कधीही वार करत नाही. पण या शत्रूचा आमचा जो काही अभ्यास झालाय त्यावरून असं वाटतं की आधी त्याला मानसिकदृष्ट्या खच्ची करून मग त्याच्यावर समोरून वार करणं हे जास्त इष्ट ठरेल. अगदी योग्य बोललात महाराज. फक्त एक अडचण आहे महाराज, ते खानाची आम्ही परीक्षा कशी करायची? आता यांना कोण जायला सांगणार आहे तिकडं त्याची नाडी बघायला? पंत, अहो तुम्हाला तिथं जाण्याची गरज नाही. गोपीनाथ काकांनी आणि नायकांनी त्याला पाहिलेलं आहे. आता ते जे सांगतील त्यावरून लक्षण ओळखा आणि उपाय सांगा. हो. गोपीनाथ काका? खान उग्र आणि अहंकारी आहे. एकदम चिडतो, तीव्र आवेगाने बोलतो. पण त्यात एक सावधपणा असतो. चरक संहितेनुसार ही तर पित्त प्रकृती. राजे, खानाच्या खाण्यामध्ये मसालेदार पदार्थ असतीलच. त्यात जर वाढ केली तर पित्त प्रकोप होऊन निर्णय क्षमता कमी होऊ शकते. नाही,